नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा, आज आहे शुक्रवार आपल्या देवी लक्ष्मीसाठी, महालक्ष्मी आपल्या कुलदेवीसाठीचा खूप महत्त्वाचा हा वार असतो आणि ह्या दिवशी आपल्याला वाटेल त्या सेवा आपण महालक्ष्मीच्या, देवीच्या, आपल्या कुलदेवीच्या आपण करू शकतो। अधिक महिना सुरुवात आहे, त्यामुळे विष्णू सेवा तर आपण करतच आहोत। त्याचबरोबर जर आपण विष्णू सेवा करत असतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावर कायमच प्रसन्न होते। माता लक्ष्मी प्रसन्न झाली म्हणजे आपल्याला आर्थिक अडचणीतनं तिच्या ज्या काही गोष्टी असतात ती चंचल असते, पण तिला खुश करणं म्हणजे विष्णू सेवा करणं। आणि विष्णू सेवा जर का तुम्ही या महिन्यात करत असाल तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल। त्याचमध्ये तुम्हाला महत्त्वाची गोष्ट मी अशी सांगते की त्यातल्या त्यात शुक्रवार आणि मंगळवार असे वार असतात ज्या दिवशी माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीची तुम्ही जेवढी उपासना कराल तेवढेच तुम्हाला अति जास्ती फायदे होतील। फायदे म्हणण्यापेक्षा मी काय म्हणेल, फायदा म्हणजे काय की तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळतील, अजिबात नाही। तुमच्यावर देवीची कृपा दृष्टी राहील, तुमच्यावर देवी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि कधीही तुम्हाला कशाचीच कमी पडून देणार नाही। त्यामुळे माता लक्ष्मीची सदैव शुक्रवारी पूजा करायला किंवा तिची उपासना करायला विसरू नका। आता नक्की शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे तर समक्ष तुम्हाला मी सांगते की आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला शुक्रवारी आवर्जून तुम्हाला एक गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी देवपूजा करणार आहात त्या देवपूजेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे देव वगैरे सगळे व्यवस्थित मांडणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे अजून आपले जे विष्णू स्वरूप आहे दत्त मूर्ती असेल तर तुम्हाला तिथे तुळशी पत्र व्हायचं आहे। त्याचबरोबर आपल्याकडे स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला तुळशी पत्र व्हायचं आहे। त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे उद्या माता लक्ष्मीची पूजा म्हणजे कशी करायची आहे तर उद्या माता लक्ष्मीचा अभिषेक करून श्री सूक्ताचं पठण करून 16 वेळा श्री सूक्ताचं पठण करून तुम्हाला माता लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे। माता लक्ष्मीची प्रार्थना करायची, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, माता लक्ष्मीची उपासना करायची आहे, श्री सूक्त पुरुष सूक्त पठण करायचं आहे। ही उपासना केल्याने माता लक्ष्मीला श्री सूक्त खूप आवडतं आणि श्री सूक्त पठण करताना तुमच्या देवघरातल्या श्री यंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। अधिक महिन्यात दर शुक्रवारी ही सेवा केल्याने तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणी ज्या काही असतील त्या नक्कीच दूर होतील। आणि त्याचबरोबर सेवा अशासाठी करा की तुम्हाला मेवा मिळायला पाहिजे, त्यासाठी नाही तर तुमच्या मनाला शांती आणि तुमच्या घरात शांतता आणि त्याचबरोबर सुख संपत्ती संतती प्राप्ती म्हणजे सगळ्या गोष्टी, आपल्याला पुत्रप्राप्ती हवी, आपल्याला संतती प्राप्ती हवी, आपल्याला धनप्राप्ती हवी, आपल्याला घरात सुख समृद्धी हवी, सगळ्यासाठी ह्या सेवा करा। कारण ह्या सेवा आपल्याला मनःशांती देतात। पैसा अडका तर सगळ्यांनाच हवाय, तुम्हाला हवाय, मला हवाय, सगळ्यांनाच हवाय, पण त्याचबरोबर तुम्ही जेव्हा ह्या सेवा मनोभावनेने तुम्ही कराल तेव्हा त्या सेवेचं फळ नक्कीच एक दिवशी स्वामी तुम्हाला नक्कीच देतील। अशा रीतीने तुम्ही दर शुक्रवारी आठवणीने तुमच्या घरातल्या कुलदेवीचा मानसन्मान केला, त्याचबरोबर तुमच्या घरातल्या तुमच्या देवघरातल्या श्री यंत्रावर कुंकुमार्चन केलं, 16 वेळा श्री सूक्ताचं पठण केलं तर माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल। आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला माता लक्ष्मीला नक्की काय व्हायचं आहे ह्या दिवशी ज्याच्याने माता लक्ष्मी जास्ती प्रसन्न होते, ते म्हणजे तुम्हाला एक लाल फूल व्हायचं आहे। हो, लाल रंगाचं फूल। त्या लाल रंगाच्या फुलामध्ये गुलाबाचं फूल खूप महत्त्वाचं आहे। तर गुलाबाचं फूल तुम्हाला नक्कीच माता लक्ष्मीला उद्या व्हायचं आहे, कारण हे गुलाबाचं फूल माता लक्ष्मीला खूप आवडतं। माता लक्ष्मीला गुलाबजलाने स्नान घाला, गुलाबजलाने अभिषेक करा, गुलाबाचं अत्तर लावा। माता लक्ष्मीला जेवढं तुम्ही गुलाबाच्या ह्याच्याने तुमची पूजा सेवा कराल तेवढीच तुमची उपासना जास्ती शुद्ध, छान आणि मस्त प्रसन्न होईल। आणि त्या रीतीने तुम्ही केल्यास तुम्हाला नक्कीच खूप शांतता वाटेल, खूप छान वाटेल, खूप प्रसन्न वाटेल। आणि तुम्हाला अजून काय करायचं आहे, तुम्हाला तर माहितीच आहे तुमच्या घरात कमळगट्ट्याची माळ असेलच तर त्या कमळगट्ट्याच्या माळीला तुम्हाला तुमच्या श्रीयंत्राच्या अवतीभवती ठेवायचं आहे, पण ठेवण्याच्या आधी त्या माळेवर महालक्ष्मीचा कुठलाही एक मंत्र तुम्ही करू शकता किंवा गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, ह्या मंत्राचा 16 वेळा पठण तरी करा। त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक जे कोणी घरात 16 वेळा रोज पठण करतं, घरात महालक्ष्मी अष्टक घरात 16 वेळा पठण करतं, त्याच्या घरात कधीच कोणत्या प्रकारची अडचण येत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने ह्या छोट्या मोठ्या सेवा तुम्हाला नक्कीच करायच्या आहेत।
का छोट्या मोठ्या म्हणले मी, कारण ह्या खूप साध्या सोप्या आणि रोजच्या सेवा आहे. तुम्हाला काय सेवा करायच्या, श्री सूक्त पठण, पुरुष सूक्त पठण, कुंकुमार्चन ते करता करता तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे, महालक्ष्मी अष्टक, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि त्याचबरोबर तुम्हाला जो कोणता मंत्र तुम्हाला तुमच्या देवीचा येत असेल तर तो, म्हणजे लक्ष्मी मातेचा येत असेल तो तुम्ही करू शकता. एवढंच करायचं आहे, बाकी तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही. लक्ष्मी मातेला लाल फूल व्हायचं आहे, त्या लाल फुलात गुलाबाचं फूल महत्त्वाचं, कारण गुलाबाचं फूल हे माता लक्ष्मीला खूप आवडतं. आणि जे कोणी वैभव लक्ष्मीचे व्रत करत असेल तर त्यांना तर माहिती आहे की माता लक्ष्मीला लाल फूल वाहिल्याशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही. तर अशा रीतीने आजच्या व्हिडिओमधली माहिती एवढीच. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.